नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच घर खरेदीदारांना दिलासा देणारी बातमी. मालमत्ता खरेदी विक्री करताना पाहिले जाणाऱ्या चालू बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनर दरात यंदा कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका असल्याने रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र ज्यांनी गुंतवणूक म्हणून घर खरेदी केले आहे त्यांना मात्र फटका बसणार आहे. मावळत्या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीतून सरकारच्या खजिन्यात तब्बल 49,750 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय. आता बातमी काँग्रेसला आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या नोटीशीची. 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सुमारे 3,500 कोटी रुपये वसूल करण्यासाठी प्राप्तिकर विभाग कोणतीही दंडात्मक पावलं उचलणार नाही असं आश्वासन भारताचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस बजावली आहे. 2014 ते 2015 ते 2016 ते 17 या मूल्यांकन वर्षासाठी 1,745 कोटी रुपये कर थकबाकी असल्याचं नोटिशीत म्हटलंय. त्यामुळे आता काँग्रेसकडे प्राप्तिकर थकबाकीची एकूण रक्कम 3,576 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. आता बातमी सिलेंडरच्या दराबाबतची. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 19 किलोग्रॅम व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत सिलेंडरची किंमत 1,717 रुपये 50 पैसे एवढी झाली आहे. मात्र घरगुती सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या नाहीत. भारतीय स्टेट बँकेने काही डेबिट कार्डच्या वार्षिक शुल्कात 75 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर क्लासिक, सिल्वर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डसाठी आता 125 रुपयांऐवजी 200 रुपयांचं शुल्क द्यावं लागणार आहे. तसंच या शुल्कावर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST वेगळा द्यावा लागणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.